बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क हा पार पडलेला आहे। तर हा टास्क असा होता की गार्डन एरियामध्ये येलो लाईन होती, रेड लाईन होती। रेड लाईन जवळ जादूई दिवे ठेवलेले होते एका टेबलवरती आणि येलो जी लाईन होती त्याच्या पाठीमागे घरातले सगळे सदस्य इतर सदस्यांचा फोटो गळ्यात घालून दिवा घेऊन उभे होते। तर जीनचा आवाज आल्यानंतर पळत जाऊन सदस्यांनी तो दिवा जो आहे तो जादुई दगडावरती ठेवायचा होता। तर डीपीच्या गळ्यात अभिजितचा फोटो होता, निकीच्या गळ्यात पॅडी दादांचा फोटो होता, जान्हवीच्या गळ्यात निकीचा फोटो होता, वर्षाताईंच्या गळ्यात डीपीचा फोटो होता, अंकिताच्या गळ्यात जान्हवीचा फोटो होता, पॅडी दादाच्या गळ्यात अरबाजचा फोटो होता, अरबाजच्या गळ्यात वर्षाताईंचा फोटो, अभिजितच्या गळ्यात आर्याचा फोटो, तर वैभवच्या गळ्यात अंकिताचा फोटो होता आणि आर्याच्या गळ्यामध्ये वैभवचा फोटो होता। तर पाठीमागचे जे टास्क झालेले आहे त्याच्या निकषानुसार यांनी योग्य कारण देऊन त्या सदस्याला नॉमिनेट करायचं होतं। ज्यावेळेस जीनचा आवाज येईल त्यावेळेस सदस्यांनी पळत जाऊन तो जो दिवा आहे, ज्याला नॉमिनेट करायचं नाही त्यांनी तो दिवा त्या जादुई दगडावरती ठेवायचा होता आणि ज्याला नॉमिनेट करायचं आहे निकष योग्य देऊन त्यांनी तो दिवा त्या दगडावरती ठेवायचा नव्हता। तर पहिली फेरी झाली, त्याच्यामध्ये 9 स्लॉट अवेलेबल होते। तर याच्यामध्ये अरबाजने वर्षाताईंना नॉमिनेट केलेलं आहे कारण दुधाच्या टास्कमध्ये संचालक असताना त्यांनी कंटिन्युअसली दुधाच्या नळाला हात लावलेला आहे असं त्या म्हणत होत्या आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये सुद्धा त्या स्वतःसाठी त्यांनी स्टँड घेतला नाही कारण त्यांना सूरजला कॅप्टन बनवायचं होतं। त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये वर्षाताई नॉमिनेट झालेले आहेत। तर सेकंड फेरीमध्ये 8 स्लॉट होते आणि त्याच्यामध्ये जान्हवीला अंकिताने नॉमिनेट केलेलं होतं कारण कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरजला ती कॅपेबल नाही असं बोलली होती आणि आमच्या ग्रुपच्या खेळाडूला ती या खेळात योग्य नाही असं म्हणते किंवा ती खेळाडूला कमी समजते, हे अंकिताने रिझन दिलं होतं, बाकी दुसरं कोणतंच रिझन नव्हतं। तर निकषानुसार हे रिझन योग्य नसल्या कारणाने सेकंड फेरी बिग बॉसनी रद्द केली, त्याच्यामुळे जान्हवी या फेरीमध्ये नॉमिनेट झाली नाही। तर तिसऱ्या फेरीमध्ये 7 स्लॉट अवेलेबल होते। तर याच्यामध्ये वैभव, आर्या आणि अभिजित या तिघांमध्ये भांडण लागलं, त्याच्यामुळे त्यांनी एकही दिवा जादुई दगडावरती ठेवला नाही आणि संचालकांच्या अंतिम निर्णयानुसार वैभव, आर्या आणि अभिजित या तिघांना बिग बॉसने थेट नॉमिनेट केलेलं होतं। चौथ्या फेरीमध्ये 5 स्लॉट अवेलेबल होते आणि डीपीच्या गळ्यामध्ये अभिजितचा फोटो होता, पण डीपीला अभिजितला काही कारणास्तव नॉमिनेट करायचं नव्हतं, पण पोहोचू न शकल्यामुळे त्याला नॉमिनेट करावं लागत होतं। त्यामुळे एक जनरल रिझन त्याच्याकडे नव्हतं निकषानुसार, त्याच्यामुळे बिग बॉसना हे कारण काही पटलं नाही, त्यामुळे चौथी फेरी ही रद्द केलेली बिग बॉसने। तर 5व्या फेरीमध्ये 4 स्लॉट अवेलेबल होते आणि याच्यामध्ये 2 सदस्यांना नॉमिनेट करावं लागत होतं। ज्यावेळी जीनच्या हसण्याचा आवाज आला सगळे सदस्य पटकन पळत गेले, परंतु कितीही हुशारी केली तरी डीपीला अभिजितचा दिवा ठेवायला जागा मिळाली, पण वर्षाताईंच्या गळ्यामध्ये डीपीचा फोटो असल्यामुळे निकी जागाच देत नव्हती, त्याच्यामुळे वर्षाताईंना डीपीने जागा केली आणि एक रिझन शोधून काढल्यामुळे डीपीने अभिजितला नॉमिनेट केलं कारण संचालक म्हणून दुधाच्या टास्कमध्ये तो निकीला समज देऊ शकत होता आणि देणं गरजेचं होतं जर टास्क रद्द झालाच नसता, पण त्याने ते काम केलं नाही, हे रिझन होतं, त्यामुळे अभिजित देखील नॉमिनेट झालेला आहे। आणि जान्हवीने निकीला नॉमिनेट केलं कारण निकीने दुधाच्या टास्कमध्ये सगळे नियम तोडलेले होते आणि जर तिने नियम तोडले नसते तर बाकीची टीम सुद्धा व्यवस्थित खेळली असती आणि हा टास्क रद्द झाला नसता। त्यामुळे 5व्या फेरीमध्ये निकी आणि अभिजित हे 2 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत। तर अशा प्रकारे या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये आर्या, वैभव, अभिजित, वर्षाताई आणि निकी, अंकिता हे 6 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत। तर तुमचं वोट कोणाला आणि तुम्हाला कोणी घराबाहेर गेलं पाहिजे असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।